फोटोग्राफरचे प्रेमसंबंध, तरुणीच्या भावांचा आक्षेप, लग्नाच्या पंक्तीत जे घडलं ते हादरवणारं होतं। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या रुई गावात ही भयानक घटना घडली। अवघ्या 18 वर्षाच्या राजेश कोरकाने या तरुणाचा धारधार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला। राजेश फोटोग्राफीचं काम करायचा। त्याच्या अशा जाण्यानं त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता। याच संशयावरून काही दिवसांपूर्वी तरुणीचे भाऊ शुभम साळे आणि करण साळे यांच्याशी त्याचा वाद झाला। त्यावेळी दत्ता साळे या व्यक्तीनं राजेशला उघडपणे धमकी दिली। 1-2 दिवसात तुला पाहून घेतो असं तो म्हणाला। ही धमकीच त्याच्या मृत्यूचं कारण ठरली का असा प्रश्न उपस्थित होतोय। ही घटना घडली ती एका लग्न समारंभात। गावात लग्नाचं वातावरण होतं, आनंदाचा सोहळा सुरू होता। राजेश कोरकाने तिथं पंक्ती दरम्यान जेवण वाढण्याचं काम करत होता। त्याच वेळी आरोपी शुभम साळे, करण साळे आणि अभिषेक उर्फ मोन्या मुसळे यांनी त्याचा पाठलाग केला। कुणाला काही कळायच्या आतच त्यांनी राजेशवर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की राजेश कोरकाने याचा जागीच मृत्यू झाला। लग्नाच्या आनंदात असलेल्या गावात क्षणात स्मशान शांतता पसरली आणि एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोघांना अटक केली आहे आणि उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू आहे। तीर्थपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई या गावी राजेश विष्णू कोरकाने वय 19 वर्ष ह्या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीने मयत हा त्याच्या बहिणीची बदनामी करतो ह्या कारणातून असे कृत्य केल्याचे दिसून येत आहे। सदरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री तेगबीर सिंह संधू सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत। त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे। या घटनेमुळे रुई गावावर शोककळा पसरली आहे। एका निष्पाप तरुणाला प्रेमसंबंधांच्या संशयातून जीव गमवावा लागल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि सगळ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होतीये। या प्रकरणावर या तरुणाच्या हत्येसंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।